गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहोत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे। प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जणी तोची तो मानवी धन्य होतो। बघा किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे। पहाटेची वेळ आहे ना, श्रीरामाचं भगवंताचं चिंतन प्रत्येक मनुष्यानं करायला हवं, प्रत्येक जीवानं करायला हवं। पुढे बोलक्या वाणीनं रामनाम घ्यायला हवं। या वैखरीमध्ये जेव्हा पहाट होते ना, तेव्हा या पहाटेमध्ये या वैखरीमध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही बघा काहीच बोलू नये, कारण ते पाप मानलं जातं। जेव्हा या जीवनाची सुरुवात असते, पूर्ण दिवसाची सुरुवात असते, रामनामाने होते ना, तेव्हा पूर्ण दिवस आनंदाचा जातो। म्हणून सदाचार म्हणजे सत्याचरण हे श्रेष्ठ आहे की ते कधीही सोडू नये। तसे करणारा असा सदाचारी मानव असतो ना, तो सर्व जनांमध्ये धन्यता प्राप्त करत असतो। म्हणजे काय सदाचार म्हणजे चांगले विचार, चांगले आचार, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारे विचार असतात। ते कधीही मनुष्याने सोडू नये। तुमच्या जीवनामध्ये किती संकट जरी आली तरी राम नाम कधीच मनुष्याने सोडू नये। कारण का जणी तोची तो मानवी धन्य होतो। म्हणजे या जीवांमध्ये तोच खरा धन्य आहे, ज्याच्या जीवनामध्ये सदाचार नावाचा पक्षी आहे। आणि हा सदाचार नावाचा पक्षी आहे ना, तो कुठेही बसत नाही। जिथे नम्रपणा असते ना, तिथेच हा पक्षी बसला जातो। आणि नम्र कोण असतं बरं? ज्याच्या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम आहे, ज्याच्या वैखरीमध्ये श्रीनामाचं चिंतन आहे, तोच बघा, तोच सदाचारी बनत असतो ना, की कोणीही बनतो बरं? समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। या मनुष्याला, या जीवाला सांगितलेलं आहे की जेव्हा तू सकाळी उठतोस, जेव्हा तू पहाटे आंघोळ स्नान करून जेव्हा तू उपासनेला बसतोस ना, त्याच्या अगोदर जेव्हा तू तुझे हात बघतोस, तेव्हा या हातांना तू विचारू शकतोस की माझा पूर्ण दिवस आहे ना, या दोन्ही हातांचे कुणाचे तरी कल्याण कर। तेव्हाच जीवनामध्ये सुंदर आयुष्य निर्माण होतं। पण बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की हातात हात घेतला ना तर मैत्री होऊन जाते, आणि दोन्ही हात जर जोडले ना तर भक्ती होते, आणि कुणाला हात जर दिला ना तर मदत होऊन जाते। म्हणजे हे हातांचं महत्त्व आहे। ते एवढे अनेक हात पुढे आले ना तर अशक्य तेही शक्य होऊन जातं। आणि अशक्य तेही शक्य कोण करतात बरं? समर्थ सद्गुरू करत असतात। जेव्हा श्रद्धा विश्वास असते ना, जेव्हा रोज 2 वेळची उपासना होते, तेव्हा मनुष्याचा पूर्ण दिवस असतो ना, सुंदर होऊन जातो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, माणूस एकाच कारणामुळे एकटा पडत असतो। आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो। बघा जीवनामध्ये परका माणूस असतो ना, बघा समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये त्याच्या सोबत त्याच्या भावाची साथ आहे, तो कधीच हारू शकत नाही। असं समर्थांनी का बरं सांगितलेलं असावं? कारण बघा आजच्या या कलियुगामध्ये आपण पाहतोय की भाऊ भावाचा वैरी झाला आहे। आणि त्याचं कारण काय आहे? तर बंगला, गाड्या, जमिनी,
पैसा याचमुळे ना बघा, जेव्हा आईवडिलांचा मृत्यू होतो आणि आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावावर भरपूर जमीन असते आणि हे 2 भाऊ असतात बघा. हे 2 भाऊ, एक मोठा असतो आणि एक छोटा असतो आणि या 2 भावांचे वाद जमिनीवरून व्हायला सुरुवात होतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा भावाभावांमध्ये भांडण होतं ना, तर अधोगतीशिवाय आणि तुमच्यामध्ये जेव्हा दोघांमध्ये भांडण निर्माण होतं तेव्हा तिसरा त्याचा लाभ घेत असतो आणि पूर्ण लयास जायला लगेच निर्माण होतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, भावाभावांमध्ये कधीच भांडण करू नये आणि ज्या घरामध्ये भावाभावांचं पटत नाही ना, ते अधोगतीला लगेच जाऊन निर्माण होतात. बघा, रामायणामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळी बघा लंकापती रावण सोन्याची लंका होती आणि त्याचा भाऊ बघा, त्याच्या भावाचं नाव काय होतं बरं? त्याच्या भावाचं नाव होतं बिभीषण. आणि बिभीषण ज्यावेळी लंकेमध्ये होता ना बघा, त्या रावणाच्या सोबत होता, तोपर्यंत रावणाला कोणी आजसुद्धा आला नाही. रावणाला कधीच दुःख निर्माण झालं नाही. आणि ज्यावेळी बिभीषण रामाच्या बाजूने गेला, प्रभू रामचंद्रांच्या बाजूने गेला, ज्यावेळी लंका सोडली ना, त्यावेळी अधोगतीचं कारण बिभीषण बनला. कारण का? कारण जो आपला असतो ना बघा, एखाद्याचा भाऊ असेल, कधीतरी भांडण झालं, दुश्मनी निर्माण झाली बघा, पण एखाद्याचा जिवलग भाऊ असेल ना, जेव्हा पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ना, तेव्हा समोर कितीही संकट येऊ द्या, कितीही मोठं दुःख येऊ द्या, ते कुठे पळून जाईल ना, सांगता येत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाला आयुष्य जगायचं कसं हे जेव्हा माहिती होईल ना, तेव्हा तो आनंदीसुद्धा होईल आणि समाधानीसुद्धा होऊन जाईल. पण माणूस म्हातारा होतो, मृत्यू जवळ येतो, तरीसुद्धा त्याला समजत नाही हे नक्की आयुष्य जगायचं कसं. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा गरजेपेक्षा जास्त त्याला मिळतं ना, त्याला नशीब म्हणतात. आणि सर्व काही असूनही रडवतं ना, त्याला दुर्दैव म्हणत असतात. आणि थोडं कमी असूनसुद्धा त्यात आनंद निर्माण होतं, त्याला खरं आयुष्य म्हणतात. पण मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तरीसुद्धा नक्की आयुष्याची व्याख्या काय त्याला कधीच माहीत होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या नशिबामध्ये आहे ना, ते सर्व काही तुला मिळणार आहे. पण तुझे कर्म श्रेष्ठ ठेव. तुझे जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये दुःख आलं म्हणून तुझे कर्म बघा बदलू नकोस. तुझे कर्म जे श्रेष्ठ ठेवलेस ना, तुला जे काही हवं आहे ना, ते सुद्धा मिळून जाईल. भले ते लेट मिळेल, पण तू घाबरून जाऊ नकोस. इतरांच्या धन दौलतीकडे पाहून तू विचलित होऊ नकोस. तुझ्या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम निरंतर ठेव आणि तेच तुला सर्वश्रेष्ठ तुझ्या आयुष्यामध्ये पुरणार आहे. पण जोपर्यंत हा माणसाच्या शरीरामधील या आत्म्यामधील राग जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत काही खरं नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाच्या जर जवळचा कोणी शत्रू असेल ना, तर तो पहिला राग आहे. आणि राग आला ना की राख निश्चित होत असते. बघा, राग एकदम कटाक्षाने इथे लक्ष द्या. राग आणि राख बघा, हे 2 वेगळे शब्द आहेत आणि हेच आयुष्याची माती करत असतात. बघा, माणसाच्या जवळचा शत्रू हा राग आहे, पण आपण मात्र माणसांना शत्रू म्हणतो का तो माझा शत्रू आहे, तो बघा माझे चांगल्यामध्ये चांगलं बघत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर माणसाचा खरा शत्रू असेल ना, तर तो राग आहे. आणि जेव्हा राग येतो तेव्हा अहंकार निर्माण होतो, लोभ निर्माण होतो. आणि हे बघा, अहंकार लोभ या गोष्टी जेव्हा जीवनात येतात ना, तेव्हा त्या माणसाची अधोगती होत असते, राख निश्चित होत असते. कारण राग आहे ना, हा मनुष्याची विचार करण्याची शक्ती असते ना, ती पूर्णपणे संपून टाकत असतो. आणि त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याची शिकतो ना, तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. आता इथे तुम्ही म्हणाल, यशस्वी होणं म्हणजे पैसा श्रीमंती येणं असं आहे का? तर अजिबात नाही. बघा,
इथे समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, एक मनुष्य असतो, बघा तो भरपूर श्रीमंत असतो, पण तो व्यसनाधीन असतो. बघा, दारू पिणारा असतो, वेगवेगळ्या बघा परस्त्रीचा संग करणारा असतो, लोभी असतो. मग तो सुखी आहे का? बघा, तो धनवान आहे का? बघा, म्हणजे सुखी आणि धनवान याच्यामध्ये बघा, जो मनुष्य बघा त्याच्याकडे पैसा असून सुद्धा सुखी आहे ना, समाधानी आहे, तोच खरा मनुष्य आहे ना. नाहीतर तसा मनुष्य आहे का? नक्की यशस्वी म्हणावं कोणाला की ज्याच्याकडे धन संपत्ती असून सुद्धा तो समाधानी आहे ना, तोच खरा यशस्वी मनुष्य आहे. जर पैसा असून सुद्धा तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, पैसा असून सुद्धा तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असेल, तर त्या पैशाचं काय करायचं आहे का? अजिबात नाही. म्हणून समर्थांनी दरवेळेला या मनुष्याला सांगितलेलं आहे, तू या भक्ती मार्गामध्ये जेव्हा येतोस ना, तेव्हा मला पैसा हवा आहे, मला धन हवा आहे असं बोलू नकोस. त्यामध्ये पाप निर्माण होत असतं. मला माझे प्रभू हवे आहेत असं तुझ्या मनामध्ये जरी कधी आलं आहे का? कधीतरी विचार करायला हवा. आपण नुसती भक्ती करून बघा भक्ती होत नसते. देव करून देवत्व निर्माण होत नसतं. जोपर्यंत आपल्या मनाला बघा हे जे नातं असतं, हे नातं जर सांभाळायचं असेल ना, तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असायला हवी. आणि नातं टिकवायचं असेल ना, तर नको तिथे चुका काढण्याची सवय माणसाला नसावी. पण मनुष्य मात्र इतरांच्या चुका मात्र लगेच काढत असतो. पण स्वतःकडे बघा जी राहिलेली बोटं असतात, जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, त्याची चूक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा राहिलेली बोटं आपल्याकडे असतात आणि ती आपल्याला सांगत असतात की तू किती चुकीचा आहेस. पण मनुष्य मात्र ते बोटं मात्र आपल्याकडे आहेत ते विसरून जातो आणि दुसऱ्याच्या चुका काढायची सुरुवात करतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्य जेव्हा दुसऱ्यांच्या चुका काढायची सुरुवात करतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होत असतं. पण त्या उलट जर मनुष्य दुसऱ्याने चांगलं केलं किंवा वाईट केलं तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होत असतो ना, तो मनुष्य स्वतःसुद्धा सुखी होतो आणि इतरांनासुद्धा सुखी करतो. मग जर आपण दुसऱ्याच्या चुका काढायची सुरुवात केली, त्याच्यात आपल्याला काही फायदा आहे का? काहीच नाही. पण त्याउलट जर आपण त्याच्या आनंदामध्ये आनंद मांडला, तर बघा आपल्या जीवनामध्ये खरा फायदा आहे. कारण त्याच्या आनंदामध्ये आनंदसुद्धा होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होतो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण होतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न असतो ना, तो अनेकदा केला जातो. मात्र संयम राखला ना, तर आपलं अस्तित्व कोणीच संपू शकत नाही. पण मनुष्य संयम राखतो का? त्याला कधीच संयम नसतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे तो सर्व बघा संकटांवर मात करू शकतो. आणि जिथे संयम नसेल ना, नम्रता नसेल, त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत नाही. आणि जरी झालं तरी ते क्षणिक असतं. म्हणून मनुष्याने संयम राखायला हवा. मात्र संयम राखला ना, तर आपला अस्तित्व कुणीच संपू शकत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक असतात ना, फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते. आणि हेच खरं सुख आहे. जेव्हा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो ना, तेव्हा ते आशीर्वाद आपल्याला देत असतात. आणि हे आशीर्वाद असतात ना, ते जन्मोजन्मी आपल्याला उपयोगात येतात. आणि हेच आशीर्वाद घेऊन आपल्याला पुण्यकर्म बघा मिळतं. हेच पुण्यकर्म आहेत. नाहीतर नुसती भक्ती करून, नुसतं वाचन पठण चिंतन करून होत नाही. जेव्हा दुसऱ्या बघा समोरच्या माणसामध्ये जेव्हा देव आपण पाहत नाही ना, जोपर्यंत देव आपल्याला दुसऱ्यांमध्ये दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही बघा, कितीही काही करा, तोपर्यंत खरी भक्ती कधीच होणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल ना, तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे
बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल ना तर तुम्ही विखुरले जाल, आणि मन शांत ठेवून पुढे जाल ना तर नेहमी यशस्वी व्हाल. आणि मग आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आणि हे यशस्वी कधी आपण होऊ? जेव्हा आपलं मन शांत असेल. आपल्या मनामध्ये बघा परमेश्वराच्या विचारांशिवाय दुसरं काहीही नसेल, तेव्हाच आपण यशस्वी होऊ. आणि जेव्हा आपली सकाळ होते ना, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, सकाळची उपासना आहे ही पहाटेची उपासना आहे. ती प्रत्येक मनुष्याच्या जीवनासाठी महत्त्वाची का आहे बरं? कारण ही उपासना आहे ना, ज्यावेळी सुंदर सकाळचं वातावरण असतं. असं म्हणतात की ही सकाळची जी पहाटेची हवा असते बघा, ती स्वर्गातून येत असते. ती वाऱ्याची झुळूक असते ना, ही मनाला नवचैतन्य निर्माण करत असते. आणि हे नवचैतन्य जेव्हा आपल्या वैखरीमध्ये बघा शुद्ध हवा निर्माण होते, या वैखरीमधून मनाला जेव्हा या मनामधून श्रीरामांचं नाम निघतं ना, तेव्हा आपला खरं आयुष्याची सुरुवात होत असते, खऱ्या सकाळची सुरुवात होत असते. आणि जेव्हा सकाळी सकाळी बघा काही घरांमध्ये सकाळ झाली उठल्या उठल्या भांडणं चालू असतात. बघा तुम्ही विचार करा, ज्या घरामध्ये भांडणं असतात ना, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल का? कधीच नांदू शकत नाही. कारण का? पण त्याउलट जर तुमच्या घरामध्ये परमेश्वराचं नामस्मरण चालू असेल, परमेश्वराचं हितगुज चालू असेल ना, तर तुमच्या घरामध्ये नारायण तर येईलच. पण नारायणसोबत जेव्हा लक्ष्मी येते ना, त्या घराचं बघा संसार नवचैतन्यच होऊन जातं. त्या संसाराला कधीच गाळबोट लागत नाही. त्या संसाराला बघा संकट जरी आलं ना, तरी त्या संकटांमध्ये परमेश्वर बघा आपलं 80% संकट बघा कमी करत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतं ना, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं, तेव्हा त्याला परमेश्वर आठवायला लागतो, तेव्हा त्याला भगवंत आठवायला लागतो. तेव्हा मग परमेश्वराचा तो धावा करतो, भगवंत आता धाव, तुझी मला गरज आहे. पण जेव्हा तू व्यवस्थित होतास, तेव्हा तुला परमेश्वराचं नाव घेता आलं नाही, आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर तू बघा ठेपला आहेस, आणि आता तू परमेश्वराचा धावा करतोस, तर परमेश्वर येईल का? म्हणजेच काय? म्हणजे जोपर्यंत आपलं जीवन चांगलं आहे, सुंदर आहे, तोपर्यंत आपण परमेश्वराच्या नामाबद्दल ढुंकूनसुद्धा बघायचं नाही. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते ना, तेव्हा आपण परमेश्वराचा धावा करायचा. हे कितपत योग्य आहे? बघा कधीकधी असं म्हणतात की मुलीला आईची किंमत असते ना, आई झाल्यावरच कळत असते. बघा कारण का? कारण जेव्हा मुलगी माहेरी असते, जेव्हा तिचं लग्न झालेलं नसतं, तेव्हा तिला आईची किंमत असते ना. बघा कधीकधी आपण आपल्या घरामध्ये आपली बहीण असते बघा, एकदम आरामशीर बघा आईच्या जीवावर, आई पूर्ण काम करत असते, आणि माहेरी बघा आपल्या बहिणीच्या असतात, त्या मुलीच्या असतात. किती सुंदर जीवन असतं. आयतं खायचं, आयतं बघा झोपायचं. म्हणजेच तिच्यावर काही कोणते निर्णय लादले जातात का? कोणत्या गरजा लादले जातात का? पण आई काय असते ना, हे मुलीला सासरच्या उंबरट्यावर जेव्हा आत पाऊल ठेवते ना, तेव्हाच कळत असतं. म्हणून मुलींना सांगणं आहे की आईला तुम्ही कधीच वाईट बोलू नका. कारण आई आहे ना, तुमच्यासाठी सदैव बघा राबत असते. तुम्ही लहानपणापासून बघा या तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपत असते. तशीच ही सद्गुरू आई आहे ना, तिच्यामध्ये आणि तुमच्या आईमध्ये काहीच फरक नाही. तुम्ही आईशी कितीही भांडा, कितीही तुम्ही बघा तिच्याशी विरोध करा, तरी ती तुमच्या बाजूनेच असते ना. भले तुम्हाला वाईट साईड ती थोडं वेळेपुरतं बोलेल, पण परत तिला प्रेम निर्माण होतं. म्हणून बघा आयता हाती आपल्या चहा मिळणाऱ्या या मुलीला बघा सासरची भूक लागली ना, तर बनवून खावं लागतं. तेव्हा जाणवतं ना की नक्की आपली आई कशी होती. तेव्हा आठवण येते की माझी आई होती ना, खरंच भगवंतच होती. माहेरी कधी काम सांगितलं ना, तर आईनं तर लगेच नाही म्हणणारी ही मुलगी असते. बघा
जेव्हा आई असते आणि या मुलीला कधी माहेरी काम सांगितलं ना तर लगेच मुलगी म्हणते मी नाही करणार. पण जेव्हा सासरी जाते ना मुलगी जेव्हा सासरी पडेल ते काम करते तेव्हा तिला त्या आईची जाणीव जाणवत असते. आजारपणामध्ये बेडवरून खाली पाय न ठेवणारी ही मुलगीच असते ना. पण सासरी मात्र आजारी पडली ना तर सर्वांचं सर्व करत असते आणि तेव्हाच जाणवते आई काय असते. मुलीचं सासर असतं ना लाख श्रीमंत असू दे, कितीही धनवान असू दे, कितीही पैशावाले असू दे, कितीही गाडी बंगला असू दे, पण जोपर्यंत तिच्या माहेरच्या झोपडीत तिची माय असते ना, तिची आई असते ना, तोपर्यंत एका मुलीसाठी तिचं माहेर आहे ना ते श्रीमंतीचं पेठारच असतं. बघा म्हणजेच काय, म्हणजे सासरी कितीही धनसंपत्ती असू द्या, कितीही असू द्या, काहीही, पण जोपर्यंत जेव्हा मुलगी बघा माहेरी येते ना तिची आई असते, तिचे वडील असतात, तोपर्यंत सासरची ती धन संपत्ती असते ना तिची बघा माती समान असते आणि माहेरमध्ये तिला जे सुख लागतं ना ते कुठेच लागत नाही. म्हणून मुलींना सांगणं आहे की आपली आई आहे ना, जोपर्यंत ती आहे ना तोपर्यंत तिला कधीही दुःख देऊ नका. कारण या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणतं नातं असेल ना तर ते आई आणि मुलीचं आहे, आई आणि बापाचं आहे. म्हणून आई बापाच्या चेहऱ्यावर दुःख येईल असं कोणतंही काम करू नका. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा दोन आई आपल्याला निर्माण झालेल्या आहेत. एक बाह्यरंगाची आई आणि एक अंतरात्म्याची आई. आणि बाह्यरंगाची आई म्हणजे जी आपल्याला जन्म देते ती आई. बघा त्या आईपुढे आपण जरी नम्र झालो नाही ना तरी ती आई आपल्यावर प्रेम करत असते. आपण जरी संयमी नसलो तरी ती आई आपल्यावर प्रेम करत असते. आपण जरी तिला किती शिव्याशाप दिल्या तरीही ती आपली साथ मात्र कधीच सोडत नाही. पण दुसरी आई आहे, जेव्हा हे आपलं जीवन चालू होतं ना तेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला दुसरी आई भेटते, ती म्हणजे सद्गुरू आई. पण या आईचं आणि बघा या आईचं याच्यामध्ये फरक आहे. तो फरक असा की या आईपुढे माणसाच्या जीवनामध्ये संयम लागतो. या आईला पाहण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये नम्रता लागते. आणि हे दोन जर गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील ना तर या आईचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. नाहीतर ही आई सहजासहजी कधीच दिसत नाही. म्हणून जर या अंतरात्म्यातली ही सद्गुरू आई आहे ही जर तुम्हाला पाहायची असेल ना तर नम्रता आणि संयम जर असेल ना तर तुम्हाला ही कधी आई दिसून जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जीवनामध्ये तुमच्या संकट जरी आले ना तर या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम तुम्ही कधीच सोडू नका. कारण ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे आणि तेच तुम्हाला श्रेष्ठत्व निर्माण करणार आहे. कारण धन पैसा संपत्ती या ज्या गोष्टी आहेत ना या क्षणिक गोष्टी आहेत. पण माणसाच्या जीवनामध्ये बघा ज्या माणसाच्या जीवनामध्ये माणुसकी नाही, बघा ही माणुसकी म्हणजे सर्वांच्या जीवनामध्ये असते का? कधीच नसते. बघा माणसाचा जन्म होतो आणि प्रत्येक घराघरामध्ये होत असतो, परंतु ही माणुसकी असते ना ती ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते. म्हणजे माणुसकी जिथे जन्म घेते ना तिथे परमेश्वराचं वास्तव्य नक्कीच असतं. आणि हे परमेश्वराचं वास्तव्य कुठे असतं बरं? म्हणून समर्थांनी बघा सांगितलेलं आहे आपण जी भक्ती करतो आहोत आपण ही भक्ती मात्र बघा कशी करावी हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे. नुसतं पुस्तकं वाचून नुसतं बाह्य रंगाचा परमार्थ करून हा परमार्थ होत असतो का? कधीच होत नाही. आणि बघा आपण जर भक्ती मार्गामध्ये असू, जर आपल्या घरासमोर एखादी गाय आली, एखादा प्राणी आला, बघा आपण जेवण करत असताना एखादा वाट वासरू तिथे आला तर आपल्या जेवणातलं थोडं जेवण त्याला द्यावं. यालाच म्हणतात ना भक्ती. आणि हीच माणुसकी धर्म आहे. जेव्हा हा माणुसकी धर्म टिकला जातो ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये खरी भक्ती घडत असते.
पण मनुष्याचं पूर्ण आयुष्य जातं 10-10, 20-20 वर्ष झाले हा भक्ती करतोय. पण या भक्तीमध्ये ही सुंदरता काय आहे ना, ज्याला समजली ना तोच खरा बघा सुखी मनुष्य झाला. नाहीतर नुसतं भक्ती करून पूर्ण आयुष्य जातो, पण बघा दर हप्त्याला श्रवण करतो आणि परत घरी येतो. एका कानामधून श्रवण करायचं, परत बघा त्या हॉलच्या बाहेर निघाल्यानंतर बघा घरी आल्यानंतर परत जैसे ते. मग ते त्याचा काही फायदा आहे का? अजिबात फायदा नाही. म्हणून समर्थांनी प्रत्येक वाटेवर बघा एक यश नावाची ही गोष्ट आहे ना, ती प्रत्येक वाटेच्या वळणावर ठेवलेली आहे. पण ती कशी संपादन करायची हे प्रत्येकावर अवलंबून आहे. काही यश संपादन करण्यासाठी, सुख संपादन करण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करतात आणि धन मिळवतात. पण एखादा दुसरा व्यक्ती असतो ना, तो नामस्मरणातून बघा अंतरात्म्यातून बघा यश निर्माण करत असतं. त्याच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ते परमेश्वराच्या पूर्ण आज्ञेनं घडत असतं आणि तेच आपल्याला हवं आहे. आणि हे समाधान आहे ना, हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक गोष्ट आहे. आणि जे काही आपल्याकडं आहे ना त्याचं समाधान मानून चाला. पण मनुष्य मात्र दुःखी होतो कुठे, की जे आपल्याकडं आहे ना त्याला असं वाटतं की दुसऱ्याची ती संपत्ती आहे, दुसऱ्याकडे गाडी बंगला आहे ना ते आपलंसुद्धा असावं, आणि मग तो दुःखी होऊन जातो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, अरे तुझ्याकडे जे काही आहे ना ते दुसऱ्या माणसाची ती स्वप्ने आहेत, की याच्याकडे जे काही आहे ना तेवढं जरी मला मिळालं ना तरीही माझं आयुष्याचं सोनं झालं. पण तू स्वतःला कमी समजू नकोस. पण जेव्हा कमी समजायची वेळ येते ना तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक चढउतार आहेत हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्याच्याकडून शिकत राहायला पाहिजे, वाढत राहायला पाहिजे. नाहीतर बघा जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य हारतो कुठे बरं? समर्थांनी सुंदर बघा वर्णन केलेलं आहे. माणूस असतो बघा जेव्हा त्याचं लग्न होतं आणि लग्नानंतर बघा त्याला सर्व काही गोष्टी बघा तो कामावर जायला लागतो, त्याच्या हातामध्ये पैसा येतो, पण सर्व काही तो धनवानसुद्धा होतो. पण माणसाच्या जीवनामध्ये मित्रता आहे ना ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. कारण एक चांगला मित्र असतो तो हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो. पण ज्यावेळी मनुष्याची संगत चुकते, मनुष्य वाईट संगतीच्या मित्राचा अवलंब करतो ना तेव्हा त्याचं जीवनसुद्धा अधोगतीला निर्माण होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आजूबाजूला जेवढे मित्र आहेत बघा त्यांना तपासा. कारण का? कारण तुमची जर संगत वाईट मार्गाची असेल ना तुमच्या जीवनामध्ये बघा, तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूची जी माणसं असतील ते परमेश्वराचं नाम घेणारे नसतील, ते वाईट बघा संगतीमध्ये असतील तर त्यांचा प्रभाव एक ना एक दिवस असतो ना तो तुमच्यामध्ये उतरत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपल्या जीवनामध्ये जर आपण सुखी नसाल ना तर आपली अगोदर संगत तपासा. जोपर्यंत आपण संगत आपली व्यवस्थित नाही ना तोपर्यंत आपण जीवनामध्ये सुखीसुद्धा होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आहे ना धन पैसा या गोष्टी सर्वच मिळणार आहेत, पण मनुष्याच्या या वैखरीमध्ये जेव्हा श्रीराम नाम बघा येईल ना तेव्हाच खरं या जीवनाच्या आयुष्याचं खरं बघा मोळ निर्माण होणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, वेळ हा अमूल्य आहे, त्याचा प्रत्येक वेळेला क्षणाला योग्य वापर करा. आणि जोपर्यंत वेळ आहे ना तोपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण करा. कारण कधी काळ येईल आणि घेऊन जाईल ना तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नम्रता निर्माण जर झाली नाही ना, संयम जर निर्माण झाला नाही तर कधीच परमेश्वर या अंतरात्म्यामध्ये कधीच बसणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा हा रावण नावाचा राक्षस आहे, जोपर्यंत तुमच्या या अंतरात्म्यामध्ये आहे ना तोपर्यंत श्रीराम कधीच बसणार नाहीत. म्हणून हा जो राक्षस आहे
त्याला जर काढायचा असेल ना, तर या मनामध्ये नम्रता निर्माण करावी लागेल, या मनामध्ये मौन धारण करावं लागेल. आणि जेव्हा श्रीरामांचे नाम या मुखामध्ये येईल ना, तेव्हा हा राक्षस आहे तो आपोआप निघून जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, हे सामर्थ्य आहे ना, हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला अजिंक्य बनवून टाकेल. पण मनुष्य मात्र असं करतो का? कधीच करत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या आयुष्यामध्ये आपण जन्माला आलो आहोत ना, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, एकदा आला आहे ना, या जन्माचं सार्थक करा, ऊर्जावान बना. कारण या जन्मामध्ये आलो आहोत, सर्व काही मनुष्याला या परमात्म्यानं दिलं आहे, त्याचा योग्य उपयोग करा. नाहीतर या जीवनामध्ये जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा सर्व काही या गोष्टी आठवतील आणि तेव्हा आपल्याकडे वेळ नसेल. म्हणून आता वेळ आहे ना, म्हणून त्याचा सदुपयोग करा. जीवनामध्ये यशस्वी व्हाल, सुखी व्हाल. जय जय रघुवीर समर्थ.